चला मॅचला सुरुवात होती आजच्या दिवसातील चौथी मॅच आणि टीम साई 11 आणि त्यांच्या विरुद्ध बालिदान किसन नगर। साई 11 संघ टॉस जिंकलाय आणि काय घेतलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय। बॉलिंग साठी अतुल, स्ट्राइक एंडला मनीष यादव। चांगली मॅच आहे। चला लेट्स प्ले। थोडा उशीर झाला बट मॅच चालू होतीये। पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल। सिंगल रन्सने मॅच ओपन केली आहे अतुलने। साई 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर बालिदान किसन नगर। इकडे समोर ड्राइव्ह केला गेला आणि बॅटर मनीषला स्वस्त्यात माघारी परतावं लागतंय आणि इट इज आउट। बॉक्स आउट स्वरूपामध्ये अतुलला मात्र यश मिळत आहे। बालिदान किसन नगर। सरातील एक लेजंड प्लेयर आमचे मनोज पवार, मणाबाई आपलं पण स्वागत आहे। आता सध्या राजकारणाकडे वळालेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण त्यांच्या काळात गाजवलं। यायचा पण व्यासपीठावरती, तेव्हा एवढा चांगला क्रेज नव्हता क्रिकेटला। आता त्यांच्या मनामध्ये असे चालत असेल की तेव्हा आमच्या वेळी असं असतं तर आम्ही तर भाऊ गाजवलं असतं, पण तेव्हा पण त्यांनी त्यांचं क्रिकेट गाजवलं। हाफ पॅन्ट वरचं क्रिकेट, टी फॉर ठाणे आणि टी फॉर टॅप जे या ठाणेकरांनी दाखवलं। वारंवार सांगतो, ठाण्यात जसप्रीत बुमराला जरी आणलं तरी बुमराला पण टॅप खेळणारे प्लेयर या ठाण्याने दिलेत। हॅलो हॅलो बॉलिंग साठी अतुल, स्ट्राइक एंडला बॅटर नवीन येतात चेतन। या बॉलवर टॅप खेळला गेला, एक चांगला फटका बट काय बॉल अडवलाय, जम्प केली तिकडे। जेसन इकडे पण एक चांगली पिचिंग ऑफ स्टिकला अतुलच्या माध्यमातून। बॉलिंग साठी पुन्हा एकदा अतुल। या बॉलवर देखील डबल बॅट आणि येईल डॉट बॉल। पुन्हा एकदा बॉलिंग साठी अतुल, स्ट्राइक एंडला सत्यजित कदम। या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल। रन सिंगलने पुढे जातीये आणि स्कोर कार्ड 3 रन वरती जाऊन पोहोचतोय। या बॉलवर देखील आणि तिकडे अंकितला पण समजलं नाही बॉल माझ्याकडे कधी आला आणि कधी मी थांबवला। अंकित पण मला असं वाटतं आता झोपायची वेळ झाली आहे, त्यामुळे अंकित पण थोडा लेझी आहे तिकडे, बट अंकितने चांगला बॉल तिकडे अडवला। झोप उडाली थोडी अंकितची। स्ट्राइक एंडला सत्यजितला मॅच बनवावी लागेल। या बॉलवर ब्लॉक होल आणि इट इज आउट। परफेक्ट यॉर्कर आणि सत्यजितला मात्र इकडे स्ट्राइक थांबवलं। गुड बॉलिंग अतुलने, पहिल्या 2 मोठे झटके, 3 रन वरती 2 विकेट मिळवले गेले। गुड बॉलिंग। न्यू बॅटर अंकित येत आहेत बॉलिंग साठी। अंकित नवीन बॅटर।
इकडे पण आपण बॉल ऑफ ब्रेक होता पण तेवढाच चांगला स्ट्रोक. वेल बॅटिंग. नॉन स्ट्राईक एंडला इकडे पण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला अगदी का बॉल अडवलाय. सौरभ अगदी घरातून फेविकॉल लावून आला हाताला. बॉल चिपकला डायरेक्ट. इकडे बॉल आतमध्ये आणला आणि दांडी उडवली गेली आहे. अंकितचा एक चांगला ऑफ ब्रेक. बॅटरला जागेवरच थांबवलं आणि टीम साई बॉल चिपकला शांत राहिली आहे. चार रन झालेत. अंकितचा एक चांगला स्पेल आहे. गुड बॉलिंग अंकित. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला बट डॉट बॉल. गुड बॉलिंग. इकडे पण सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन एकने पुढे जातीये. या बॉलवर देखील आतमध्ये बॉल वळवला गेलाय. गुड बॉलिंग अंकित. क्लास. आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 1 रन खर्च करत असताना 2 रन खर्च करत असताना आपण पाहिलं तर चांगला स्पीड टाकला गेला. आणि 5च रन झालेत बॉलिंग साठी. अश्विन. IPL ची मॅच पण सर्व पाहता जडेजाची एक चांगली कॅच पाहायला मिळाली आज पॉइंटला. फ्लाइंग जड्डू. आज धोनीने देखील एक चांगला एंड केला. या बॉलवर देखील लेग ब्रेक होता आणि नो बॉल. इकडे पण लेग ब्रेक होता आणि इकडे अतुलने बॉल आतमध्ये ढकलला. सौरभने जम्प केला त्यामुळे अतुल थोडे तिकडे डबल माइंड झाले आणि टायमिंगला बॉल आतमध्ये ढकलला गेला. 17-18 पर्यंत टार्गेट या ग्राउंडवर फायटेबल आहे. एक सिंगल रन मिळेल. आणि इकडे बॅटरला मैदान सोडावं लागतंय. इज आउट. न्यू बॅटर स्ट्राइक एंडला प्रदीप. बॉलिंग साठी अश्विन. इकडे पण लेग ब्रेक आणि हलक्या हाताने ढकललं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला सिंगल रन मात्र कंप्लीट केली जाते.
इकडे पण पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन इकडे पण लेग ब्रेक वळवला गेला बॅटरला फिरवला गोल आणि इट इज आउट. आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं तर अवघ्या 9 रन झालेत. बॉलिंग साठी सैजान. या बॉलवर देखील सैजानने बॉलला वळवलं गेलं बॅटरला थांबवलं आणि डॉट बॉल येतोय. गुड बॉल सैजान. व्हाईट बॉल and is out. स्ट्राइक एंडला मितेश नवीन बॅटर आणि बॅक टू बॅक डॉट बॉल सैजान. अवघ्या 10 रन्स वरती टीम साई 11. स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं. नॉन स्ट्राइक एंडला मनोज पवार आहेत एक अनुभवी बॅटर, त्यामुळे त्यांच्याकडे स्ट्राइक देणं खूप गरजेचं आहे. आणि सिंगल रनने मात्र स्कोर कार्ड 11 वरती. स्ट्राइक एंडला पाहिलं तर मनोज पवार ज्यांनी देखील खूप वर्ष चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळलं आणि सध्याच्या घडीला ओव्हर 40चं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलं. अनुभवी बॅटर आहेत. ठाण्याचं अगदी क्रिकेट त्यांनी जपलं. या बॉलवर टॅप खेळले गेलेत आणि सिंगल रन मिळेल. ओल्ड इज गोल्ड. बारा रन्स वरती टीम मात्र इथे कुठेतरी थांबली आहे. या बॉलवर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. 13 रन झाले. जर सिंगल जरी केलं तरी 15चा टार्गेट पण या ग्राउंडवर खूप आहे. जर तुम्ही चांगली बॉलिंग अटॅक केलं तर नक्कीच 15 रन्स देखील तुम्ही ते डिफेंड करू शकता. खूप महत्वाची असणार आहे. इकडे 1 रन आणि इकडे 14 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता टीम बाल उद्यान किसन नगर.
तर मॅच दिसते नाही किती काढावं लागतं मी यांचे रनच नाही लिहिले अबे 13 तो बना है आज आएंगे बैट्समैन के ऊपर बड़ी तो 0 बना है तो सत्या का क्या हुआ भाई 7 विकेट गेले की 8 गेले 7 मी आता काम करून घेते आता पण मी घरी गेलो जरा पाणी टाकायचं रात्रभर जोपर्यंत मी नव्हतो तोपर्यंत एसी चालू आहे बंद केली की त्याला डायरेक्ट डोक्यात रिमोट ते 2 महिने नंतर पण एसी यूज करतोय मे एप्रिल मी ना नंतर एप्रिल मे जून पण स्टार्टिंग पाऊस नंतर पावसात पण नाही तिथे काय 4:30 5 कसं बघ आपल्या वडिलांनी तेव्हा काढले दिवस आता पाहिजे ना भाऊ माझ्या बहिणी पाहिजे वडिलांना माझ्या हार्ट जेव्हा वडिलांचं हार्टचं ऑपरेशन झालं तेव्हाच लागली पाहिजे नाही म्हणजे ब्रांचची एसी खराब झाली आता ऑफिसमध्ये 14 रनची गरज आहे आणि पहिली ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये चांगली चुरस निर्माण होईल बॉलिंग साठी मनोज पवार एक अनुभवी खेळाडू आहेत स्ट्राइक एंडला बॅटर आहेत रोहित आणि नॉन स्ट्राइक एंडला जेन्सन पाहूयात कशा प्रकारे 14 रन्स कंप्लीट करतील टीम किसन नगर बाल उद्यान किसन नगर बॉलिंग साठी मनोज पवार आता थोडं क्रिकेट कमी केलंय बट आपलं स्थानिक क्रिकेट तर खेळलं पाहिजे क्रिकेटने आपल्याला फिट ठेवलंय मनोज गेली कित्येक वर्ष हे नाव देखील ठाण्यातून खेळताना पाहिलं गेलं पहिलाच बॉल काय बॉल वळवलाय ओल्ड इज गोल्ड गुड बॉल इकडे पण दांडी उडवली गेली आहे पॉवरफुल पवार मनोज पवार पाहिलं म्हणजे तेव्हा आमचा जन्म पण नसेल तेव्हाच क्रिकेट आहे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना अजूनही क्रिकेट खेळतात मोठी गोष्ट आहे पहिल्याच 2 बॉल आपण पाहिलं तर एक बॉल डॉट आला एक बॉल विकेट आले त्यामुळे मॅच कुठेतरी अजूनही सुरुवात केली नाहीये टीम बाल उद्यान किसन नगर टीमला देखील इकडे मॅच स्टार्ट करावी लागेल नवीन बॅटर अतुल येत आहेत जेन्सन त्याला कुठेतरी कान मंत्र देत आहेत की भाई ऐसा खेल नहीं तो यहाँ पर अपनों को थोड़ा डिफिकल्टीज बहुत है बॉलिंग साठी इकडे पण पॅडल स्वीप आणि येईल डॉट बॉल काय बॉलिंग केली गेली आहे क्लास इकडे ऑफ ब्रेक टाकला होता जरूर पण टप्पा थोडा चुकला सिंगल रनने खातं ओपन केलंय आणि या बॉलवर बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल मगाशीच म्हटलं की पहिली ओव्हर जर सेफ आली तर मॅच मध्ये येऊ शकतात आणि मनोज पवार यांनी मात्र टीमला 14 रन्स करायचे आहेत 14चं टार्गेट आहे
या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला. क्या बाज आहे. मनोज यांचे एक अफलातून बॉलिंग. स्ट्राइक एंडला अश्विन. क्लास बॉलिंग. मनोज पवारची बॉलिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॉलिंग. कडक. एकच रन दिली फक्त. एक्स्ट्रा रन तो पण वाईड आहे. आणि बॅटरला मला असं वाटतं बॅटला बॉल लावूच दिला नाहीये. सिद्ध केलं स्वतःला. आता मात्र समीकरण पाहिजे. 18 बॉल मध्ये 13 रन्स करायचे आहेत टीम बाल उद्यान किसन नगर या टीमला. गुड बॉलिंग. वेल बोल्ड. या बॉलवर देखील डॉट बॉल येते. बॉलिंगसाठी मितेश येत आहेत. मितेशचे पण शोल्डर अप झाले. त्यांना पण माहिती आहे की मनोज दादांनी चांगली ओव्हर टाकली त्यामुळे आपल्याला पण कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि आपल्याला पण एक चांगला स्पीड टाकावा लागेल. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय आणि डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत चेन्सन. ते पण चांगलं क्रिकेट खेळू शकतात आणि चांगलं क्रिकेट खेळलेत त्यामुळे क्षमता आहे त्यांच्याकडे पण सिंगल रन चालू ठेवावे लागतील. या बॉलवर टॅप केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि थोडी अति घाई. रन 2 ने पुढे जाईल. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्ट्राइक एंडला अश्विन येथील. स्ट्राइक रोटेट होतीये. आज एक चांगलं आयोजन शिवसंकल्प मित्र मंडळ आणि स्कॉर्पियन ग्रुप. 14 बॉल मध्ये 9 रन्स करायचे आहेत. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले आणि रन मिळतात. तिकडे 2 गुड स्ट्रोक. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगली पिचिंग आणि तिकडे 7 रन झालेत. 12 बॉल मध्ये अजूनही 7 रन्स करायचे आहेत मॅच जिंकण्याकरिता. बॉलिंग साठी मनीष.
स्ट्राईक एंडला बॅटर जेन्सन. 12 बॉल मध्ये 7 रन्स करायचे अवघ्या. थोडी मिसफिल पाहिली गेली त्यामुळे रन्स होताना पाहिले गेले. या बॉलवर सिंगल रन मिळतीये. 11 बॉल मध्ये 6 रन्स करायचे आहेत. या बॉलवर नो बॉल आणि बॉलर मनीष कडून होते चुकी. चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये अवघ्या 5 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम बालुद्यान किसन नगर. या बॉलवर डॉट बॉल. रन्स येणं गरजेचे कशा पण येऊ द्यात. लेग बाय मध्ये रन मिळेल. अवघ्या 4 रनची गरज आहे. 9 बॉल 4 पाहिजे. या बॉलवर देखील आपण जेन्सनला मैदान सोडावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. सैजान बॅटिंग केली आहे. या बॉलवर देखील लेग ब्रेक आणि इट इज आउट. आता मॅच आली आहे. चांगली मॅच फिरवली मात्र इकडे मनीषने. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल का. 7 बॉल मध्ये 4 रन्स करायचे आहेत. न्यू बॅटर बंडी. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर डॉट बॉल येते. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल मध्ये 4 रन्स करायचे आहेत. आता बॉलर पाहूयात कुठली बॉलर जबाबदारी घेईल. बॉलर चेतन येतात. पहिलाच बॉल व्हाईट बॉल.
या बॉलवर देखील कमबॅक केलं गेलं. इकडे मात्र डॉट बॉल येतोय. अवघा 3 रनची गरज आहे. या बॉलवर देखील अफलातून पिचिंग आणि डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 3 रन्स करायचे आहेत. फाईट मॅच. बॅटर अश्विनला जागेवरच थांबवलंय. बॉलर चेतनने एक चांगली बॉलिंग केली. नो बॉल. अंपायरचा डिसिजन सर्व टीमला बंधनकारक असणारे नो बॉल आहे. नो बॉल असणारे मॅच चालू करायची आहे. अंपायरचा डिसिजन तुम्हाला मात्र बंधनकारक असणार आहे. 4 बॉल मध्ये 2 रन्स करायचे आहेत. या बॉलवर देखील भन्नाट वेग आणि डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 2 रन्स करायचे आहेत. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवूयात. 3 बॉल 2. जिंकणार कोण? रन्स पाहिजे 3 बॉल 2 आणि मॅच फिरली पूर्णपणे. 2 बॉल मध्ये 2 रन्स करायचे आहेत. तीन बॉल मध्ये 2 रनची गरज होती. आता 2 बॉल 2 आली आहे. दोन बॉल 2 ची मॅच पण रंगतदार होती. पाहूयात कोण जिंकेल. साई 11 की टीम बाल उद्यान किसन नगर. पाहूयात फाईट मॅच आहे आणि 2 बॉल 2 रन्स करायचे आहेत. स्ट्राइक एंडला अश्विन बॉलिंग साठी आणि या बॉलवर डिसिजन पेंडिंग असेल. चेतनने चांगली बॉलिंग केली. इकडे मॅच फिरवली. 1 बॉल 2 पाहिजे. अजूनही टॅप खेळला तर रन्स होऊ शकतो. काय मॅच फिरवली. अंकित येथे नवीन बॅटर. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 1 बॉल 2 तुम्हाला करावाच लागेल. 1 बॉल 2 ची मॅच आहे. काही होऊ शकतं. रन्स एक्स्ट्रा पण येईल त्यामुळे मॅच कधी फिरू शकते. वाईट पण येईल. नो पण येऊ शकतो. 1 बॉल 2 होऊ शकेल का नाही. बॉलिंगसाठी चेतन. स्ट्राइक एंडला बॅटर अंकित. बिग फाईट. काटेकी टक्कर. 1 बॉल 2. आणि ही मॅच जिंकली गेली आहे टीम साई 11 संघ. अभिनंदन. वेल प्लेड.
आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मनोज पवार. आपण यायचे पहिली ओव्हर आपल्या टीमसाठी. एक अफलातून ओव्हर टाकली. मनोज पवार प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.